या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, लोकशाही मराठीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। मालवणी परिसरामध्ये गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीचा प्रकार समोर आणलेला होता लोकशाही मराठीनं, आणि आता मालवणी गेट क्रमांक 7 च्या बाजूला गोमांस विक्री होत असल्याचं सिद्ध झालेलं आहे। इतकंच नाही तर लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर चारकोप पोलिसांनी कारवाई देखील केलेली आहे। गोवंश हत्या प्रकरणी लोकशाही मराठीचं हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी होताना दिसतंय। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, या सगळ्याविषयी अधिक जाणून घ्यायचे। सातत्यानं लोकशाही मराठी सांगत होतं की या परिसरामध्ये या ठिकाणी गोमांस विक्री होते। सुरुवातीला या सगळ्याविषयी कानाडोळा करण्यात आला, पण हा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला। लोकशाहीच्या बातमीची दखल घेतली गेली, त्यानंतरही कारवाई झाली नाही, पण लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरणं सोडलं नाही। अखेर चारकोप पोलिसांना कारवाई करावीच लागली। नक्कीच लाघवी, मी आता मालवणी तिथेच उभी आहे। खरं तर अनेक दिवस आपण या संदर्भात लोकशाहीच्या माध्यमातून आवाज उठवतोय। काही स्टिंग ऑपरेशन्स देखील आपण केलेले पाहायला मिळाले, आणि या स्टिंग ऑपरेशन्स मधनच काही गोष्टी ज्या आहेत त्या माहिती जी आहे ती मिळालेली होती। आता आपण गरीब नवाज बीफ शॉप सेंटर जे आहे मालवणी मलाडमध्ये हे शॉप सेंटर आहे, त्याच्या समोर आपण उभे आहोत आणि चारकोप पोलीस इथे कारवाई करताना पाहायला मिळतात। प्लॉट नंबर 56, शॉप नंबर 4, न्यू कलेक्टर कंपाऊंड, गेट नंबर 7, मलाड, मालवणी वेस्ट असा हा पूर्ण पत्ता आहे इकडचा। आणि आपण बघतोय की चारकोप पोलीस स्वतः इथे आलेले आहेत। सगळे पोलीस जे आहेत ते सिव्हिल मध्ये आलेले पाहायला मिळतात, आणि गोपनीयरित्या ही सगळी जी कारवाई आहे ती त्यांनी केलेली पाहायला मिळाली। खरं तर या गल्लीमध्ये अनेक शॉप्स आहेत, सध्या अनेक सणवार सुरू आहेत, आणि या सणवारांमध्ये अशा पद्धतीचे संध्याकाळी आपल्याला माहिती आहे की या सगळ्या परिसरामध्ये जो परिसर आहे तोच मुळात मांस विक्री जो आहे तो करताना पाहायला मिळतो, आणि एकंदरीतच या परिसरामध्ये अशाच पद्धतीचे मांस विक्री होताना पाहायला मिळाली। त्यामुळे सुरुवातीला गौसिया नावाच्या एका दुकानावर ही रेड टाकण्यात आली, मात्र तिथे असं काहीच नव्हतं, दिसलं नाही, आढळलं नाही। पण मी ज्या वेळेला पोलिसांना सांगितलं की आम्ही स्टिंग ऑपरेशन केलेलं दुकान पुढे आहे, गरीब नवाज बीफ शॉप असं त्या दुकानाचं नाव आहे, त्यानंतर पोलीस पुढे आले। त्या दुकानामध्ये एक ऑलरेडी टीम पोलिसांनी पाठवलेली होती, आणि त्यानंतर तिथे जे स्टिंग ऑपरेशन आपण केलं होतं त्याला शिक्कामोर्तब झालेलं पाहायला मिळालं। आणि आता लोकशाहीच्या बातमीचा चांगलाच इम्पॅक्ट पडलेला पाहायला मिळतोय। चारकोप पोलीस जे आहेत ते स्टिंग ऑपरेशन करतात। गरीब नवाज बीफ शॉप असं या शॉपचं नाव आहे। आता हे जे इकडचं मांस आहे ते घेऊन जाणार टेस्टिंगसाठी देवनारमध्ये, आणि देवनारमध्ये टेस्टिंग झाल्यानंतर आणखी त्याच्यावर शिक्कामोर्तब होणारच आहे। मात्र एकंदरीतच जर आपण बघितलं तर पाहिल्यानंतर लगेच कळतं की हे बीफ आहे, हे गोमांस आहे, आणि ही गोमांस विक्री इथे केली जाते हे त्वरित लक्षात येतं। अगदी भाग्यश्री, माफ करा काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।